गेल्या दीड महिन्यापासून वीज वितरण विभागाच्या माध्यमातून जो चाललेला खेळ खंडोबा आहे, नागरिकांना ज्या पद्धतीने त्रास दिला जातो आहे, जणू काही कृत्रिम लोड शेडिंग चालू झालेली आहे, ह्या परिस्थिती निर्माण झालेली आहे। जवळजवळ दिवसातून 3 ते 4 वेळा लाईट जात असते आणि प्रत्येक वेळेला काहीतरी उत्तर मिळतं की लोड वाढला आहे। दरवेळेला उन्हाळ्यामध्ये विजेचा वापर अतिरिक्त होतो, तर त्याचं प्रिपरेशन या विभागाचं असणं अपेक्षित होतं, परंतु तसं होत नाही। आणि ह्या दररोज जर 4-5 वेळा लाईट झाली तरी देखील लोकांची बिलं काही कमी होत नाही आहेत आणि ह्या बाबतीत वारंवार आम्ही तक्रारी करत असतो। महावितरणच्या माध्यमातून कंप्लेंटसाठी जो त्यांनी नंबर जारी केलेला आहे, तो नंबर देखील कधीच उचलला जात नाही। मी मगाशी अधिकाऱ्यांची भेट घेतल्यानंतर त्यांना लाईव्ह डेमो दाखवला, त्या डेमोमध्ये देखील तो फोन उचलला गेला नाही। ही परिस्थिती आहे वितरणची आहे। तर नागरिकांनी तक्रारीच्यासाठी जायचं कोणाकडे? वारंवार आम्ही तक्रारी करून दमलो। आज देखील एक शेवटचा आणि निर्वाणीचा इशारा आज महावितरण या कंपनीला आम्ही दिलेला आहे। जर येणाऱ्या आठवड्याभरामध्ये ह्या चाललेला जो का विजेचा लपंडाव आहे, जी का दररोज 3-3, 4-4 वेळेला लाईट जात असते, प्रत्येक वेळेला एक फेज जात असतो, ह्यात जर काही सुधारणा झाली नाही तर निश्चित नागरिकांच्या वतीने एक जनआंदोलन उभं केलं जाईल आणि ह्या प्रक्षोभ नागरिकांचं कुठेतरी नेतृत्व करावं आम्हाला लागेल असं मला वाटतं नाईलाजाने। कारण की जाणीवपूर्वक हा सगळा चाललेला खेळ आहे। त्यात मागच्या काळातला इतका वाईट अनुभव आम्हाला आहे की एका खाजगी विकासकाचं काम सुरू होतं, त्या कामासाठी नागरिकांना वेठीस धरून जवळजवळ दिवसभर 8 ते 7 तास काहीतरी लाईट बंद होती आणि एकदा जोडून 3दा-4दा लाईट बंद होती। विचारल्यानंतर कारण सांगितलं जातं की ट्री कटिंगसाठी शट ऑफ घेतलेलं आहे म्हणून, परंतु त्यावेळेला प्रत्यक्षात ज्यावेळेला पूर्ण परिसरात फिरलं गेलं, बघितलं गेलं, त्याला कोणत्याही प्रकारची ट्री कटिंग सुरू नव्हती। म्हणजे MSEBचे अधिकारी जे आहेत ते कुठेतरी खोटं सांगतायत, नागरिकांच्या ह्या सगळ्या विषयाचा कुठेतरी ते खेळ करतायत आणि या पद्धतीने चुकीचा काहीतरी कारभार चाललेला आहे। आज या माध्यमातून आम्ही इथल्या संबंधित कार्यकारी अभियंत्यांना आम्ही पत्रावर केलाच आहे। ह्या व्यतिरिक्त वरिष्ठ लेवलला देखील आम्ही पत्रावर केलं आहे। जर सुधारणा झाली नाही ते निश्चित येणाऱ्या आठवड्याभरामध्ये आम्ही आंदोलनाच्या रूपाने या विभागाला उत्तर देऊ, एवढं निश्चित।